ओम नमः शिवाय। अध्याय 11। श्री गणेशास वंदन करून कवी श्रीधर महादेवांचे गुणगान करताना म्हणतात की धन्य आहेत ते लोक जे शिवभजनात परायण असतात, जे सदा शिवलीलामृताचे श्रवण व शिवाचे अर्चन करत राहतात। सूत हे शौनकादिकांना म्हणाले, जे रुद्राक्षांचे धारण करतात, शरीरावर भस्माचे लेपन करतात, त्यांच्या पुण्याचा अंत नाही, ते तिन्ही जगात धन्य आहेत। जे सहस्त्र रुद्राक्षांचे धारण करतात, त्यास इंद्र व सर्व देवगण वंदन करतात, ते शंकरच असतात। त्यांचे दर्शन घेतले असता अनेक जीव या संसार सागरातून तरून जातात। प्रत्येक दंडामध्ये 16 या संख्येमध्ये सुलक्षण अशा रुद्राक्षांचे धारण करावे। शिखेमध्ये एक रुद्राक्ष बांधावे, त्यास शिवस्वरूप मानून त्यावरून स्नान केले असता त्रिवेणी स्नान केल्या समान आहे। असो, प्रत्येक मनगटामध्ये 12 रुद्राक्षांचे आदराने धारण करावे। गळ्यामध्ये 32 रुद्राक्षांचे धारण करावे। मस्तकाभोवती 24 रुद्राक्षांचे धारण करावे। प्रत्येक कानामध्ये 6 या संख्येने रुद्राक्ष धारण केले असता ती व्यक्ती सदा निर्दोष राहते। गळ्यामध्ये सर्वदा 108 रुद्राक्षांच्या माळेचे धारण करावे। एकमुखी रुद्राक्षाचे महत्व वेगळेच आहे, याच्या पूजनाचे भाग्य हे विशेष आहे। 5, 6, 8 व 14 मुखे असलेले रुद्राक्ष हे लक्ष्मीकारक आहेत। रुद्राक्षांच्या माळेवर कोणताही जप केला असता सर्व मंत्र जाप हे फलदायी ठरतात। नित्य रुद्राक्ष पूजन करणे हे शिवाचे पूजन केल्या समानच असते। रुद्राक्षाचा महिमा हा अतिशय पवित्र आहे। अशा प्रकारे रुद्राक्षांचे महत्व सांगितल्यानंतर याबद्दलचीच एक कथा सुतांनी सर्वांना सांगण्यास सुरुवात केली। फार पूर्वी काश्मीर या देशाचा एक अतिशय पावन असा राजा होऊन गेला। त्याचे नाव भद्रसेन असे होते। त्या राजाचा एक प्रधान होता। तो प्रधान अतिशय विवेक संपन्न म्हणजेच बुद्धिमान होता। पंडित, प्रजा, दायाद, ब्राह्मण असे सर्व राजा भद्रसेनाची सतत स्तुती करीत। त्याचा अमात्य वर्ग कधीही लाच न घेणारा, विचारपूर्वक न्याय करणारा असा थोर होता। कृपावंत आणि सर्वज्ञ थोर गुरु असणे, तसेच शिष्य प्रज्ञावंत, उदार, गुरुभक्त असणे, वक्ता क्षमाशील, शास्त्रात अत्यंत निपुण असणे हे सर्व विशेष पूर्व सुकृताचे फळ आहे। श्रोता प्रेमळ, चतुर, सावध तसेच यजमानाप्रती उदार असणे, काया व आरोग्य हे सुंदर व कुलीन असणे हे सर्व केवळ पूर्व पुण्याईमुळेच प्राप्त होते। असो, असा तो राजा भद्रसेन व त्याचा प्रधान यांनी अनेक अनुष्ठाने केली असता त्यांना दिव्य पुत्र झाले। ते दोघे पुत्र उपजतच शिवभक्त होते। राजपुत्राचे नाव सुधर्म असे होते व प्रधानाच्या पुत्राचे नाव तारक असे होते। दोघेही निस्सीम शिवभक्त होते। ते सतत शिवध्यानात मग्न असत। ते दोघे अतिशय प्रेमळ वृत्तीचे होते, परंतु चित्तामध्ये ते सदैव वैराग्यशील असे होते। त्यांना अमंगल प्रसिद्धीची आवड नव्हती। ते दोघे कुमार 5 वर्षाचे झाले असता त्यांना विविध दिव्य अलंकार, वस्त्रे यांचे परिधान केले गेले। तोच त्या दोघा बालकांनी ते सर्व अलंकार, वस्त्रे, उपाधी यांचा त्याग करून सर्वांगी रुद्राक्ष व भस्म यांचे धारण केले। त्या दोघा कुमारांना सदैव एकांतात राहणे आवडत असे। ते शिवलीलामृताचे श्रवण करीत, शिवनामावलीचे उच्चारण करीत राहत, सर्वदा शिवपूजनाचे दर्शन घेत राहत। त्यांचे माता पिता त्यांच्या शरीरावरील विभूती पुसून रुद्राक्ष काढून त्यांना पुन्हा दिव्य वस्त्रे, आभूषणे परिधान करीत व ते सर्व भस्म रुद्राक्ष ब्राह्मणास अर्पण करीत। तरीही ते दोघे कुमार पुन्हा शिवदीक्षा घेत असत। त्या दोघा कुमारांना अनेक प्रकाराने शिक्षा करूनही ते त्यांचे व्रत कधीही सोडत नसत। हे सर्व पाहून राजा व प्रधान हे दोघेही चिंतेत सापडून म्हणत राहत की आता काय करावे यांचे। तोच पूर्व पुण्याईमुळे त्यांच्या घरात ऋषी पराशर यांनी आगमन केले। अनेक ऋषींना सोबत घेऊन ते तेथे आले होते, जे कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे पिता होते। ते त्रिकालज्ञानी, प्रतिसृष्टीचा ज्यांनी निर्माण केला होता। ते ऋषी वसिष्ठ यांचे नातू होते, ज्यांनी राक्षसांना नष्ट करण्यासाठी राक्षस यज्ञ केला होता। जसे अनेक मनुष्य वागतात तसेच पूर्वी रजनीचर वागत असत। ते सर्व पितृकैवार त्यांनी यज्ञ करून जाळून टाकले होते। पराशरांना ऋषी पुलस्तींनी प्रार्थना केल्यामुळे रावण वगैरे यांचे रक्षण झाले होते। राजा जनमेजय याने सर्प
सर्पयज्ञ केला होता तेव्हा अनेक सर्प नष्ट झाले होते, परंतु ऋषी आस्तिक यांच्या सांगण्यानुसार त्यांनी तो यज्ञ थांबवला तेव्हा बाकी राहिलेल्या सर्पांचे रक्षण झाले। विरंची म्हणजेच ब्रह्मदेवांना दटावून विश्वामित्र यांनी प्रतिसृष्टीचे निर्माण केले होते, ते ऋषी पराशर यांनी खंडित केले असे सर्व सांगून सूत म्हणाले, याबद्दलची समूळ कथा सांगितली तर ग्रंथ आणखीन वाढत जाईल, त्यामुळे जे आवश्यक आहे तेच मी आता येथे सांगितले आहे असे ते ऋषी पराशर त्यांचा नातू योगींद्र शुकदेव हे होते, जे राजा भद्रसेन यांचे कुलगुरू होते। ते त्यांच्या घरी आले होते। राजा भद्रसेन आणि त्याच्या प्रधानाला त्यांच्या आगमनाची वार्ता मिळताच ते दोघेही धावत तेथे आले व त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत केला आणि त्यांना आदराने सदनी घेऊन आले। त्यांचे व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व ऋषींचे त्यांनी मनोभावे षोडोपचार पूजन केले। सर्वांना वस्त्रे अलंकार याचे दान केले। आता राजा भद्रसेन हा ऋषींसमोर हात जोडून उभा राहिला आणि त्याने दोघा कुमारांच्या वर्तणुकीबद्दल त्यांना सांगण्यास सुरुवात केली। तो म्हणाला, हे दोघे कुमार रात्रंदिवस शिवध्यान करीत राहतात, यांना कोणतेही अलंकार वस्त्रे यांची आवड नाही। यांचा सदाभर हा रुद्राक्ष आणि भस्म धारणावर असतो। हे सदैव वैराग्यशील असतात, कोणासोबतच संभाषण करीत नाही। त्यांना इंद्रिय भोगांची आवड नाही, त्यांना अणुमात्रही राजविलासांची आवड नाही, त्यांना हत्ती घोडे यांची सवारी करण्याची देखील आवड नाही। हे पुढे कसे काय राज्य करतील असा गूढ विचार सतत आमच्या मनामध्ये चालू असतो। मग त्या दोघा कुमारांना राजाने ऋषींच्या समोर आणले। गुरूंनी त्या दोघांना पाहिले तेव्हा ते जसे सूर्य आणि चंद्र असावे तसे तेजस्वी दिसत होते। त्यांना कोणतीही उपमा देणेही कठीण होते। शक्तिपुत्र ऋषी पराशर यांनी त्या दोघांना अंतर्चक्षूंनी पाहिल्यानंतर ते दोघे कुमार शिवभक्त का झाले आहेत याबद्दलचा पूर्ववृत्तांत ते राजा व प्रधानात सांगू लागले। फार पूर्वी उत्तम अशा या काश्मीर देशात महापट्टण नंदीग्राम येथे एक अतिशय मनोरम वारांगणा होती। तिचे नाव महानंदा असे होते। त्या ठिकाणचा एक राजा होता, तो पृथ्वीवर अतिशय स्वरूपवान होता। ती कामिनी होऊन त्या राजासमोर तन्मय होऊन नृत्य करीत। जसा पूर्णचंद्र उगवत तसे तिच्यावर रत्नांनी खचित असे छत्र विराजले जात। तिच्या भाग्याची सीमा नव्हती। तिच्याकडे हिमालय क्षेत्रात आढळणारे अनेक याक होते, ते सर्व याक रत्नांनी मढवलेले असत। तिच्या पायांमध्ये सदा मणी आणि रत्नयुक्त पादुका असत। तिच्याकडे अनेक विविध वस्त्रे, दिव्य सुगंधी द्रव्ये तसेच सुवर्णांचे अनेक राजस आभूषणे होती। त्या रत्नांमुळे तिची शय्या ही चंद्रप्रकाशाप्रमाणे उजळून दिसत। तिच्या शरीराचा सदैव सुगंध येत असत। तिच्याकडे गायी, म्हशी, खिल्लारे, घोडे, हत्ती अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांची मोठी संपत्ती होती। तसेच अनेक दासदासी तिच्या सेवेकरिता सदैव तत्पर असत। ती तिची माता व तिचा बंधू यांसोबत राहत होती। अतिशय स्तब्ध होऊन किन्नर हे तिचे गायन ऐकत राहत। तिच्या नृत्याचे कौशल्य पाहून सर्व राजे मान डोलवत। तिच्या सोबतची भोगकामाची इच्छा पूर्ण करून राजे सभाग्य होऊन घरी परतत। ती वेश्या असूनही पतिव्रता होती। ज्या पुरुषास नेमेल त्याचा दिवस सरल्याशिवाय ती इंद्राला सुद्धा वश होत नसे। ती परम शिवभक्त होती। अत्यंत दान पुण्य करणारी उदारशी होती। ती नित्य नियमाने सोमवार व्रत, प्रदोष व्रत तसेच शिवरात्री व्रत यांचे आचरण करीत होती। ती सदैव अन्नछत्र चालवत नित्य 1,00,000 बिल्वपत्राने शिवाचे पूजन करीत। ब्राह्मण हस्ताने शिवास अद्भुत अभिषेक करून घेत। याचक जे जे मनात इच्छा करून तिच्याकडे येत ते सर्व महानंदा त्यांना पुरवत असे। श्रावण महिन्यामध्ये कोटी शिवलिंगांचे ती निर्माण करीत होती। हे राजा भद्रसेना आता सावध होऊन आहे। महानंदेने तिच्या सदनी एक कोंबडा आणि माकड यांना अतिशय प्रेमाने पाळले होते। त्यांच्या गळ्यात तिने रुद्राक्ष बांधले होते आणि त्यांना कौतुकाने नृत्य शिकवले होते। तिचे जे नृत्यागार होते तिथे तिने एक सुंदर शिवलिंग स्थापले होते। त्यासमोरच ती त्या कोंबडा आणि माकड यांना सुद्धा बांधत असे। ते दोघे तिच्या सोबतच शिवलीलामृत पुराण ऐकत असत। त्यांच्या सोबतच महानंदा गायन करीत शिवांसमोर नृत्य करीत। त्यांचे बंधन काढून त्यांना सुद्धा सोबत कौतुकाने नृत्य करायला सांगत। त्यांच्या गळ्याला कपाळाला स्वतःच्या हाताने विभूती लावत। तिच्या संगतीमुळे त्या दोघांनाही शिवभक्ती घडत असे। असो, एके दिवशी तिची परीक्षा पाहण्याकरिता स्वतः भगवान शिव हे तिच्या घरी व्यापाराचा वेश घेऊन आले। त्यांचे ते स्वरूप पाहून ती स्त्री तन्मय होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली।
स्वतःच्या हाताने त्यांची पूजा करून त्यांना तिने प्रेमपूर्वक रत्नखचित मंचकावर बसवले. तोच तिने त्यांच्या हातात पृथ्वीवर दुर्मिळ असे एक कंकण पाहिले. त्याला पाहून ती भान हरपून गेली आणि म्हणाली, ही वस्तू जशी स्वर्ग लोकातील असावी तशी भासते आहे. जणू काही हिचे निर्माण हे कोण्या मनुष्याने नाही तर स्वतः विश्वकर्म्याने केले आहे. व्यापारी वेशातील भगवान महादेवांनी ते कंकण तिच्या हातात घातले. ती भोळी अतिशय आनंदी होऊन नेमकरीत बोलली, हे पृथ्वीवर अमूल्य असे कंकण आहे. त्याचप्रमाणे मी सुद्धा 32 लक्षणी पद्मिनी स्त्री आहे. इथून पुढे 3 दिवस मी तुमची दासी झाली आहे. त्यांनी ते मान्य केले. व्यापारी वेशातील शिवांनी त्यांच्या हृदयातून एक दिव्यलिंग बाहेर काढले आणि महानंदेला ते जपून ठेवण्यास सांगितले. त्या दिव्यलिंगाचे तेज हे सूर्यापेक्षाही अधिक होते, ज्याचे वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. ते दिव्य शिवलिंग पाहून महानंदा पुन्हा तन्मय झाली. जय जय चंद्रमौळी असे म्हणत तिने त्या दिव्य शिवलिंगास वंदन केले व ती म्हणू लागली की या दिव्य शिवलिंगाच्या तेजावरून अशी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत. मग यावर ते म्हणाले, हे दिव्य शिवलिंग तुझ्याजवळ सांभाळून ठेव. या लिंगामध्ये माझा प्राण आहे. हे जर भंगले किंवा भस्म होऊन गेले तर मी त्वरित अग्नीमध्ये प्रवेश करीन, असे माझे महाकठीण व्रत आहे. त्या भोळ्या महानंदेने अवश्य म्हणून ते दिव्यलिंग तिच्या नृत्यागारात नेऊन ठेवले. ते दोघे रत्नखचित मंचकावर शयन करीत होते. सदाशिव धैर्याने तिचे सत्व पाहत होते. भक्ताला तारण्याकरिता अशी अभिनव लीला ते करत होते. त्यांच्या मनोआज्ञेवरून महानंदेच्या नृत्यशाळेत अग्नीने प्रवेश केला. सर्व जनसमुदाय ते पाहून इकडे तिकडे धावू लागला. सगळीकडे एकच हाक उठली, तोच ते मदनारी शिव यांनी तिला उठवले आणि तिला म्हणाले, लवकर उठ, अग्नीने पेट घेतला आहे. असे ऐकताच तिने घाबरून उठून पाहिले तर तिला तिच्या नृत्यागरात अग्नीने पेट घेतल्याचे दिसले. ती त्वरित पेटलेल्या नृत्यशाळेत गेली आणि तेथे बांधलेल्या कोंबडा आणि माकडाला तिने मुक्त केले. तोच ते दोघे अरण्याच्या दिशेने पळत गेले. समस्त नृत्यशाळा भस्म होऊन गेली होती. मग तो सप्तकर म्हणजेच अग्नी शांत झाला. यानंतर व्यापारी वेशातील शिवांनी तिला आठवण करून देत विचारले की तुला जे दिव्यलिंग जपण्यास दिले होते ते तू नृत्यशाळेमध्ये ठेवले होतेस, ते आता व्यवस्थित आहे की नाही. असे ऐकताच महानंदा घाबरून गेली आणि छाती बडबत बोलू लागली, या अग्नीमध्ये ते दिव्यलिंग भस्म होऊन गेले आहे. मग यावर शिव तिला म्हणाले, नेमाचा आज दुसरा दिवस आहे. माझ्या व्रतानुसार मी आता माझे प्राण सोडतो आहे. असे बोलून त्यांनी अग्निकुंडात अग्निदेवाचे आवाहन केले. हळूहळू अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत जाऊ लागल्या. मग शिव हे अग्निकुंडाच्या जवळ चालत आले आणि त्यांच्या व्रतानुसार प्राणत्याग करण्यास सज्ज झाले. ते अतिलाघवी उमारंग जे भक्तांना भवलोकातून मुक्त करतात, त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून त्वरित त्या अग्निकुंडात उडी घातली. हे पाहून महानंदेने सर्व ब्रह्मवृंदांना बोलावले आणि त्यांना सर्व संपत्तीचे दान केले. सर्व कोश रिकामा केला. सर्व संपत्ती, अश्वशाळा, गजशाळा यांसोबतच तिने गृहदान देखील केले. त्यानंतर महानंदेने स्नान करून सर्वांगास भस्माचे लेपन केले. सर्वांगी रुद्राक्ष धारण केले. हृदयातून भगवान शिवांचे ध्यान केले व हर हर शिव असे म्हणत तिने अग्निकुंडात उडी घातली. तोच जणू प्रभात समयी सूर्यबिंब उजळून यावे त्याप्रमाणे साक्षात कपाळमौळी शिव तेथे प्रकट झाले. ते दशभुज पंचवदन चंद्रमौळी जे संकटात भक्तांचे रक्षण करतात, त्यांच्या माथ्यावर जटांचा भार दिसत होता. तिसऱ्या नेत्रामध्ये वैश्वानर म्हणजेच अग्नी दिसत होते. त्यांच्या शिरावरून जुळजुळ गंगेचे पाणी वाहत होते. असे ते भयंकर महाजोगी. त्यांच्या शिरावर चंद्रकळा, नीलवर्णीय कंठ, खट्वांग या शस्त्राचे त्यांनी धारण केले होते. त्यांच्या सर्वांगाला नागांनी वेढलेले होते. असे ते दशभुज म्हणजेच 10 हात असलेल्या भगवान शिवांनी वरचेवर चेंडू झेलावा त्याचप्रमाणे वरचेवर त्यांच्या दशभुजा पसरवून अचानक महानंदेला झेलले व परमात्मा शिवांनी तिला अतिशय प्रेमाने स्वतःच्या हृदयाशी धरले. मग ते तिला म्हणाले, महानंदे, मी तुझ्या भक्ती आणि त्यागावर सुप्रसन्न झालो आहे, त्यामुळे तुला हवा तो वर माग. यावर महानंदा त्यांना म्हणाली, हे दयाळा, तुम्ही आम्हा सर्व नगरजनांचा उद्धार करून आम्हा सर्वांना विमानी बसवून शिवपदी घेऊन जावे. असे बोलताक्षणीच महानंदा ही तिच्या माता व बंधू यांच्या समवेत दिव्य विमानी बसली. ते सर्व दिव्य रूप प्राप्त करून नगरासमवेत अखेरीस शिवपदास प्राप्त झाले. शिवलोक जेथे कोणत्याही आदिव्याधी नाही, भूक तहान लागत नाही, तसेच तेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. काम, क्रोध, द्वंद्व, दुःख, मद, मत्सर यांचा तेथे वास नाही. तेथे आढळणारे जल हे अमृताहूनही कोटी गुणे गोड आहे. तेथे अनेक वृक्षवेली असलेली वने आहेत. दिव्य गायींचा तेथे वावर आहे.
तेथे भक्तांकरिता निर्माण केलेली चिंतामणींची धवल अशी आगरे आहेत. तेथे शिवभक्त जे जे बोलतात तेथे त्यांना त्वरित प्राप्त होते. शिवपद हे अनंत अविनाशी आहे. महानंदा तेथे प्राप्त झाली होती. ही अत्यंत सुरस कथा ऋषी पराशर यांनी राजा भद्रसेनास सांगितली आणि मग ते राजाला म्हणाले, हे राजन, हे दोघे कुमार निश्चितपणे पूर्वजन्मीचे ते कोंबडा आणि माकड आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ, कपाळी विभूतींचे धारण केल्याच्या पूर्व पुण्याईमुळे हा सुधर्म आणि तारक आता येथे राजगृही जन्म घेऊन आले आहेत. हे भविष्यात निर्दोष राज्य करतील. हे 32 लक्षणी आहेत. हे अनेकांना शिवभक्ती मार्गात आणतील आणि शेवटी तुम्हा सर्वांचा उद्धार करतील. ऋषी मुखातून असे सर्व ऐकून राजा व प्रधान या दोघांनीही पराशर ऋषींसमोर लोटांगण घातले. राजा भद्रसेन म्हणाला, असे हे दिव्य सुपुत्र आमच्या पोटी जन्मले आहेत. इतके समजल्यामुळे मी अत्यंत धन्य झालो आहे. मग राजा भद्रसेन पुढे बोलू लागला, गुरुवर्य, हे किती वर्ष राज्य करतील याबद्दल आम्हास भविष्य सांगावे. अनेक नवस सायास केल्यानंतर आम्हास हा एकुलता एक राजपुत्र सुधर्म प्राप्त झाला आहे. तरी या पुत्राचे आयुष्य किती आहे ते सांगावे. यावर ऋषी पराशर त्या राजास म्हणाले, हे राजन, मी तुला जे काही सत्य आहे तेच सांगेन, परंतु ते ऐकून तुम्हा सर्वांना दुःख प्राप्त होईल. ही सर्व सभा दुःख सागरात बुडून जाईल. असे वचन बोलावे जे अनुभवाने सिद्ध करता येईल, नाहीतर अंगास मूर्खपणा येतो. तुम्हा सर्वांना ती गोष्ट मी सांगितली तर ती विषाप्रमाणे वाटेल. यावर राजा भद्रसेन त्यांना म्हणाला, कोणतेही आढेवेढे न घेता कृपया जे काही आहे ते सत्य आम्हास सांगावेत. यावर ऋषी म्हणाले, तुझ्या पुत्रास 12 वर्षे पूर्ण झाली असता, म्हणजेच आजपासून 7व्या दिवशी याच समयी मृत्यू येईल. हे ऐकता क्षणीच तो राजा जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. प्रधानासहित तेथे उपस्थित सर्वजण दुःखाग्नीत होरपळू लागले. अंतपुरातील सर्व स्त्रिया दुःखाने आकांत करू लागल्या. राजा भद्रसेन हाहाकार करीत छाती बडवून घेऊ लागला. मग राजा सावध करून ऋषी पराशर त्याला समजावून सांगू लागले. ते त्याला म्हणाले, हे नृपश्रेष्ठा, असा धीर सोडू नकोस. मी जे काही आता सांगतो आहे ते नीट लक्षपूर्वक ऐक. जेव्हा पंचभूते सुद्धा अस्तित्वात नव्हती, जेव्हा सूर्य चंद्रही नव्हते, तेव्हा या मायामयी विकाराचे सुद्धा अस्तित्व नव्हते, तेव्हा सर्वत्र केवळ ब्रह्ममय साचार होते. तेव्हा तेथे अहम ब्रह्म असे म्हणून कंपने जागृत झाली. तो ध्वनी माया होती. मग तेथूनच महतत्व निर्माण झाले. मग त्यातून त्रिविध अहंकार झाले. मग त्वांशापासून श्री विष्णूंची निर्मिती झाली. रजांशापासून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. तर तमांशापासून रुद्राची निर्मिती झाली. मग या नवनिर्मिती करिता ते विधीला म्हणजेच ब्रह्मदेवांना म्हणाले, आता तू संपूर्ण सृष्टीची रचना कर. मग यावर विधी म्हणाले, मला याचे ज्ञान नाही. मग शिवांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचा संपूर्ण सार म्हणजे हा परमपवित्र रुद्राध्याय आहे. याहून विशेष गुप्त ज्ञान या तिन्ही लोकात दुसरे कोणतेच नाही. हे ज्ञान मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावा. यापेक्षा अधिक दुसरे कोणतेच साधन नाही. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वतः सांगतात. जे रुद्राध्यायाचे श्रवण पठण करतात त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेक जीव उद्धरतात. कमलोद्भव म्हणजेच ब्रह्मदेवांनी हा रुद्र सप्तपुत्रांना सांगितला होता. मग तो ऋषी संप्रदायाने भूतलावर आला. याहून थोर दुसरे कोणतेच जप तप ज्ञान नाही. जो या अध्यायाचे संपूर्ण पठण करतो त्याच्या दर्शनाने अनेक तीर्थे पवित्र होतात. स्वर्गातील देव देखील त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा करतात. याहून मोठे कोणतेच जप तप शिवार्चन नाही. असा हा रुद्राध्यायाचा अगाध महिमा किती वर्णू तेवढा कमी आहे. रुद्र महिमा अधिक वाढल्याने भानुपुत्र नगर म्हणजेच यमलोक ओस पडला. सर्व यमदूत पाश सोडून रिते हिंडू लागले होते. मग यमाने विधीला विचारले. अभक्तीच्या कृतीने भयंकर निर्माण केले. त्यातून अमान्य वाईट तर्कांची निर्मिती झाली व ती त्यांच्या हृदयात संचारली. त्यामुळे त्यांच्यातील मत्सराची वाढ झाली आणि त्यांना शिवद्वेष करावासा वाटू लागला. मग ते सर्व यमपुरात महानरकात जाऊन पडले. मग यम त्यांच्या दूतांना सांगू लागले, जे शिवद्वेषी पापबुद्धी ते अल्पायुषी होतात. मग त्यांना यमलोकात आणून अनेक प्रकाराने जाच करा. शिव महान आहेत आणि विष्णू लहान आहेत, हरी विशेष आहे तर हर गौण आहे असे म्हणणाऱ्यांना धरून आणून नरकात टाकावे. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना उकळत्या तेलात टाकावे. रुद्रानुष्ठानामुळे
त्यामुळे आयुष्याची निश्चितपणे वृद्धी होते. याचसाठी हे राजन तू 10,000 रुद्रांची आवर्तने कर. शिवावर अभिषेकाची धार धरली असता मृत्यू दूर होतो. दररोज 10,000 रुद्रांची आवर्तने पूर्ण कर. असे सलग 7 दिवस कर. 100 कलशांमध्ये दिव्य वृक्षांची पाने ठेव. 100 कलशांमध्ये दिव्य वृक्षांची पाने ठेव. मग त्या पानांनी अभिमंत्रित झालेले रुद्राभिषेकाचे जल तुझ्या पुत्रावर शिंपड. असे सर्व ऐकून राजाने ऋषी पराशर यांचे चरण धरले आणि तो सद्गद होऊन बोलू लागला. तुम्ही सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात, तरी स्वामी तुम्हीच या कार्याचे मुख्य भाग व्हावे. काळ, मृत्यू, भय आणि शोक या सर्वांपासून गुरु रक्षण करतात, तरी तुम्ही आचार्य पद स्वीकारून हे कार्य पूर्ण करून घ्यावे. तुमच्या सोबतचे ब्राह्मण आहेतच. आणखीही ब्राह्मणांना मी आताच आमंत्रण द्यायला सुरुवात करतो. त्यानंतर 1000 ब्राह्मण बोलावले गेले. त्या सर्वांची रुद्रानुष्ठानावर भक्ती होती. जे त्यांच्या गुरूंकडून न्यास ध्यानयुक्त पडून आलेले होते, त्यांच्यासाठी परकी स्त्री आणि परक्याचे धन हे बमनाहून नीच होते. ते विरक्त सुशील ब्राह्मण प्राण गेला तरी गैरमार्गाने काहीही घेत नव्हते. जे शाप आणि कृपा करण्यास समर्थ होते, त्यांच्या सामर्थ्याने ते सूर्याचा रथ देखील अडवून धरत किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीत. असे लक्षणीय ब्राह्मण सोबत घेऊन व्यासपिता ऋषी पराशर यांनी अभिमंत्रून 100 कलशांची स्थापना केली. स्वर्गातील नदी म्हणजेच गंगेचे जल आणून ते कलशांमध्ये भरले गेले. त्यात आंब्यांची पाने घालून रुद्रघोष करीत सर्व ब्राह्मण गरजू लागले. असे ते दिव्य अनुष्ठान मांडले गेले. शास्त्र संख्येनुसार दिवस पूर्ण होत आले होते. 7व्या दिवशी अतिउग्र मध्यान्ह झाल्यावर मृत्यू समय येताच सुधर्म बाळ बेशुद्ध होऊन खाली पडला. काही काळासाठी तो असाच बेशुद्ध राहिला. त्याच्या सर्व हालचाली थांबल्या होत्या. ते पाहून राजा भद्रसेन अतिशय घाबरला. गुरूंनी राजपुत्राच्या नाभिस्थानावर रुद्राभिषेकाच्या जलाचे शिंपण केले. तोच तो राजपुत्र उठून बसला. मग त्याला सर्व काय झाले असे विचारू लागले. मग तो जे काही झाले ते सांगू लागला. तो म्हणाला, एक भयानक मोठा असा काळ पुरुष आला होता. त्याच्या जटा ऊर्ध्व दिशेने गेल्या होत्या. कपाळाला शेंदूर लावलेले होते. त्याच्या दाढा अक्राळ विक्राळ आणि भयंकर होत्या. त्याचे डोळे पेटलेल्या निखाऱ्याप्रमाणे दिसत होते. तो मला सोबत घेऊन चालला होता. तोच तेथे 4 पुरुष अचानक धावत आले. त्यांना 5 मुखे व 10 हात होते. त्यांची बरोबरी कोणासोबतही करणे कठीण होते. त्यांचे तेज हे गर्भातील शिशुप्रमाणे होते. ते दूर दूरचा अंधार नाहीसा करू शकत होते. त्यांच्या सर्वांगाला भस्म लावलेले होते आणि त्यांनी व्याघ्रांबर नेसलेले होते. त्यांच्या 10ही हातांमध्ये विविध आयुधे होती. ते महाराज माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझे बंधन तोडून मला त्या काळ्या पुरुषाच्या बंधनातून मुक्त केले. मग ते त्या काळ्या पुरुषाला मारत त्यांच्या सोबत घेऊन गेले. मुलाच्या तोंडून असे सर्व ऐकल्यानंतर राजा भद्रसेन जय जयकार करीत सर्व ब्राह्मणांना नमस्कार घालू लागला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याच्या अंगावर रोमांच दाटून आला होता. तो ब्राह्मणांच्या चरणांवर गडाबडा लोळू लागला. शिवनाम गर्जत सर्व देव पुष्पवर्षाव करू लागले होते. अनेक वाद्यांचे गजर ऐकू येऊ लागले होते. सर्वत्र डंका गरजू लागले. द्विमुख अतिशय सुरस गायन करू लागले. मृदंग वाद्ये वाजू लागले. वाद्यांचा आवाज गगनात सामावू शकत नव्हता. असो, मग यावर भद्रसेनाने आणखीन एक विधियुक्त यज्ञ केला. सर्व ब्राह्मणांना षड्रस जेवण जेवू घातले. दिव्य अलंकार वस्त्रे भेट दिली. अनेक अमूल्य वस्तू आणून त्यांना भेट दिल्या. राजाने दक्षिणेकरता सर्व भांडारे मोकळी केली. तो सर्वांना म्हणत होता, मागे पुढे न पाहता हवे तेवढे दान घ्या. त्यांना मुबलक दान देऊन दान दिलेल्या धनाचे अधिक ओझे झाल्याने ते ठिकठिकाणी सांडत होते. ब्राह्मणांनी मंत्राक्षता दिल्या की तुझ्या पुत्राचे सदैव विजय कल्याण हो, असा अति आनंद सर्वत्र पसरला असताना एक अद्भुत घटना घडली. सुगंधी वनात वसंत ऋतू यावा किंवा काशी क्षेत्रामध्ये स्वर्धुनी म्हणजे स्वर लोकातील नदी प्रकट व्हावी किंवा मृडानीने पांढऱ्या कमळांनी लिंगार्चन करावे किंवा एखाद्या दुर्भाग्यास चिंतामणी रत्न सापडावे किंवा एखाद्या तहानलेल्या समोर जल धावून यावे, त्याचप्रमाणे तेच क्षणी तेथे ब्रह्मदेवांचे पुत्र श्री नारद मुनी प्रकट झाले. सत्यवतीचे पुत्र वाल्मिकी, कयाधू पुत्र प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात, असे ते नारद मुनी जे सर्वांना वंद्य आहेत, जे 64 कलांमध्ये पारंगत आहेत. 14 विद्या तर त्यांच्या हातातील मळाप्रमाणे आहेत. त्यांचे स्वरूप पाहिले असता जणू ते दुसरे नारायणच भासतात. हा मायारूपी संसार मोडून जे पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करतात, अन्यायकारक वागल्यास इंद्रादी देवांना सुद्धा दंड देतात, अशा त्या ब्रह्मदेवांचे
पुत्र देवर्षी नारद त्याच क्षणी तेथे प्रकट झाले होते. तोच कुंडातून मूर्तिमंत अग्नी प्रकट झाले. दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आवनी हे तिन्ही अग्नी तेथे उभे ठाकले. ऋषी पराशर यांसमवेत सर्व ब्राह्मण तसेच राजासोबतच प्रधान असे सर्व त्या ठिकाणी धावत आले आणि सर्वांनी त्यांचे चरण धरले. सर्वांच्या आत ब्रह्मानंद उचंबळून आला होता. त्यांना दिव्य गंध लावून दिव्य सुमने अर्पण केले. त्यांचे षोडोपचार पूजन केले गेले. राजा भद्रसेन हात जोडून समोर उभा राहिला. त्यांना म्हणू लागला, हे स्वामी, तुम्ही अंतर्द्यानी आहात. तुमचे सर्व त्रिभुवनात गमन आहे. तुम्हाला जे काही अपूर्व दिसले ते कृपया आम्हा सर्वांना सांगावे. त्यावर देवर्षी नारद त्यांना म्हणाले, मी येत असताना मला मार्गामध्ये चौघे शिवदूत दिसले. ते दशभुज पंचवदन होते. त्यांनी मृत्यूला बांधून नेले. तुझ्या पुत्राचे मरण चुकवले. तुम्ही उत्तम रुद्रानुष्ठान केले आहे. भद्रसेना, तुझ्या पुत्राचे रक्षण करण्याकरिता शिवांनी मुख्य वीरभद्रास पाठवले होते. ते त्या मृत्यूस विचारत होते की तू कोणाच्या आज्ञेवरून भद्रसेनाच्या पुत्रास घेऊन येत होतास. त्याला निश्चितपणेच 10,000 वर्षे पूर्ण आयुष्य आहे. तो सर्व पृथ्वीवर राज्य करेल. तुला रुद्रमहिमा माहित असताना शिवमर्यादा उल्लंघून कसा काय तू त्याला घेऊन चालला होतास. मग यमराजाने चित्रगुप्ताला विचारले असता चित्रगुप्तांनी राजपुत्राची पत्रिका वाचून दाखवली. तर त्यात त्याला 10 वर्षे वयाचा झाल्यावर मृत्यूयोग होता. त्याचे थोर असे गंडांतर झाले होते. ते महान पुण्य लक्षात घेऊन 10,000 वर्षे राज्य करावे. मग पुढे उभे राहून यमराज दोन्ही हात जोडून शिवस्तवन करू लागले. हे अपर्णाधव हिमन गजामात, माझ्या नकळत हा अपराध माझ्याकडून घडला आहे. तरी आपण मला क्षमा करावी. असे देवर्षी नारदांनी सांगता क्षणीच राजाने त्यांच्या पायावर लोळण घेतले. आणखीन सहस्रुद्र करून महोत्सव साजरा केला. 100 रुद्र केले असता तो पुरुष शतायुषी होतो. या अध्यायाचे निर्दोष पठण केल्यास तो याच देही शिवरूप होऊन जातो. त्याच्या दर्शनानेच अनेक जीव भवसागर तरून जातात. असो, यावर ब्रह्मपुत्र श्री नारद मुनी अंतर्धान पावले. शक्तिनंदन पराशर हे अतिशय आनंदी झाले. राजाने गुरूंना 100 पद्म धन अर्पण केले. मग ऋषी पराशर त्यांच्या सोबतच्या ऋषींना घेऊन स्वस्थानी परतले. या भद्रसेना आख्यानाचे जे पठण करतात त्यांच्या संततीस दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यांना अंती काळ बांधू शकत नाही आणि शेवटी वंदन करून त्यांना शिवपदास नेले जाते. रुद्र महिमा ऐकणे, वाचन करणे हे 1000 गायींचे दान केल्यावर जे पुण्य मिळते त्या पुण्यासमानच आहे. जर अभक्ष भक्षण, मदिरापान, ब्रह्महत्या किंवा अनेक प्रकारच्या महापापांचे पर्वत जरी असतील तरी ते सर्व केवळ या अध्यायाच्या श्रद्धेने वाचन श्रवण केल्याने भस्म होऊन जातात. हा अध्याय त्रिकाळ वाचला असता सर्व गंडांतरे दूर होतात. या उपर कलियुगात शिवकीर्तनाचा विशेष महिमा आहे. आयुष्यहीन लोकांना हेच अनुष्ठान आहे. असो, मग राजा भद्रसेनाने सुधर्म पुत्रास राज्य सोपवले आणि युवराज्य तारकाला दिले. सर्व जबाबदारी पुत्रांवर सोपवून राजा व प्रधान हे तपोवनात निघून गेले. तेथे शिवानुष्ठान, रुद्राध्ययन करून राजा आणि प्रधान यांनी शिवांना प्रसन्न करून घेतले. शेवटी राजा व प्रधान या दोघांनाही विमानी बसवून मिरवत नेले. ते स्वेच्छेने विधी लोकात, वैकुंठ लोकात राहिले व शेवटी तेथून ते दोघे शिवपदास पावले आणि तेथेच शिवरूप होऊन राहिले. हा 11वा अध्याय जणू 11 रुद्रांचे स्वरूप आहे. या अध्यायाचे श्रवण केल्याने 11 रुद्र समाधान पावतात किंवा हा जणू कल्पवृक्ष आहे जो इच्छेलेले फळ देतो. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान करणाऱ्याला कधीच कोणतेच विघ्न किंवा ग्रहपीडा बाधत नाही. भयंकर रोग, पिशाच बाधा हे कधीही बाधू शकत नाही. येथे जो अविश्वास करेल तो अल्पायुषी तामसिक होईल. याची निंदा जो चांडाळ करेल त्याचा कधी स्पर्श सुद्धा होऊ नये. त्याची कधीही संगत धरू नये. त्याच्या सोबत संभाषण केल्यास महापातकाप्रमाणे समजावे. त्यांना आपल्या घरी बोलावू नये व आपणही त्यांच्या घरी जाऊ नये. त्यांचा पूर्णपणे त्याग करावा. जो प्रत्यक्ष विषाचे भक्षण करतो आणि जे मूर्ख त्याच्या पंक्तीस बसतात त्यांनाही मृत्यू आला या गोष्टीचा कधीही संदेह करू नये. असो, सर्वांनी मनोभावे अखंड शिवलीलामृताचे दर्शन घ्यावे. सर्व अध्याय वाचता आले नाही तरी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान केल्यास त्या मनुष्यास नित्य रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते. त्याच्या घरी प्रत्येक दिवशी ब्रह्मानंद नांदत राहतो. इतके सांगून कथेची सांगता करताना कवी श्रीधर म्हणतात, हे अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद. त्याच्या अभंगाचा कधीही मनास कंटाळा येऊ नये. या प्रचंड शिवलीलामृत ग्रंथाचे कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील या शिवलीलेचे सर्व सज्जनांनी अखंड वाचन करावे. हा 11वा अध्याय अतिशय गोड होता. आता पुढील 12व्या अध्यायात आपण अशीच सुंदर शिवलीला ऐकूयात व त्या श्रवण
श्रवणास तुम्ही सर्व श्रोते सज्जन सादर व्हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.